ओके, वेलकम फ्रेंड्स. या सेशन मध्ये आपण युजेस ऑफ मॉडेल्स म्हणजे मॉडेल ऑक्झिलरी क्रियापदांचे अराउंड 12 मॉडेल्स आहेत. ज्या मॉडेल्सच्या यूजमुळे आपण प्रायमरी ऑक्झिलरी आणि मॉडेल ऑक्झिलरीज मध्ये बघितलं की प्रायमरी ऑक्झिलरी जेव्हा यूज करतो त्यावेळेला तो यूज केल्यानंतर त्या स्पेसिफिक प्रायमरी ऑक्झिलरीचा इम्पॅक्ट हा त्या सेंटेन्स मधल्या मुख्य क्रियापदावरती डायरेक्ट होतो, म्हणजे काळाचा इम्पॅक्ट होतो. परंतु जेव्हा आपण मॉडेल्स यूज करतो त्यावेळेला मॉडेल्स यूज करत असताना कुठल्याही काळाचं बंधन आपल्याला पाळायची गरज पडत नाही. मुख्य क्रियापदाचं V1 आपण यूज करू शकतो, परंतु शाल विलच्या बाबतीत अगेन काळ आपल्याला यूज करावेच लागतात. ओके, सो कम अप विथ मी. या ठिकाणी तुम्ही बघू शकता शाल हे काय आहे, फर्स्ट पर्सन सब्जेक्ट एम्फॅसिस म्हणजे एखाद्या गोष्टीचा जोर देण्यासाठी. सेकंड आणि थर्ड पर्सन सब्जेक्ट मध्ये विथ इम्फॅसिस, इथे विदाउट इम्फॅसिस आहे. म्हणजे हे विदाउट, इथे कुठे प्रेशराईज करत नाही. परंतु बऱ्याच वेळेला यू शाल रिपोर्ट बिफोर 10 मिनिट्स असं दिलेलं असतं, किंवा स्टुडंट शाल रिपोर्ट, तिथे काय केलेलं असतं, ऑब्लिक केलेलं असतं, इन्सिस्ट केलेलं असतं. त्यामुळं विथ इम्फेसिस और विदाउट इम्फेसिस बघायला मिळतं. त्याच्यानंतर ऑब्लिगेशन्स, पोलाइटनेस इज व्हेरी हायर ऑफ डिग्री. शालची पोलाइटनेस हायर डिग्री मध्ये येते. मोर डायरेक्ट दॅन शुड, शुड पेक्षा डायरेक्ट फॉर्म आहे. आणि शांट हे त्याचं SHAN' हे त्याचं शॉर्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म तुम्हाला पाहायला मिळतं. नाऊ सी सम फंक्शन्स, काही कार्य बघूयात त्याची. सिंपल फ्युचर टेन्सच्या ऍक्शन्स आहेत. आय शाल मीट यू ऍट द कॉफी शॉप, हे झालं सिंपल फ्युचर टेन्स मध्ये. त्याच्यानंतर क्वेश्चन ऑर ऑफर इन पोलाइट मूड, एखादे ऑफर किंवा क्वेश्चन्स. शाल वी गेट समथिंग टू इट, एकदम पोलाइट मोड मध्ये. त्याच्यानंतर आस्किंग फॉर ऍडवाइस और सजेशन्स, एक्झाम्पल आहे शाल वी इन्फॉर्म द बॉस अबाउट द न्यू इश्यूज. आणि त्याच्यानंतर ऑब्लिगेशन्स आहे द स्टुडंट शाल रिपोर्ट टू द गेट 30 मिनिट्स बिफोर द एक्झाम. मी तुम्हाला सांगितलं होतं की विदाउट एम्फेसिस, परंतु इथे काय केलेले, ऑब्लिक केलेले. त्याच्यानंतर पुढे आहे शुड आहे. आपण शुडचे युजेस बघूयात. शुड हे काय आहे, इज युज्ड मोर कॉमनली ॲज अल्टरनेटिव्ह टू आउट टू. मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की आउट टू ला काय करतं, हे कॉमनली आउट टू चं अल्टरनेटिव्ह म्हणून शुडचा वापर केला जातो. यू कॅन सी युज्ड आफ्टर इट डिनोट वीक पॉसिबिलिटी. वीक पॉसिबिलिटी शो करण्यासाठी वीकर दॅन मस्ट आहे. आणि पर्सनल जजमेंट अँड रिॲक्शन्स या ठिकाणी शुड यूज केलं जातं. आणि शुडंट हा निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म तुम्हाला बघायला मिळेल. नाऊ लेट अस सी सम फंक्शन्स. ऍडवाइस देण्यासाठी यू शुड बाय अ कार. प्रोहिबिट करण्यासाठी यू शुड वॉर्म अप एव्हरी डे. रिक्वेस्ट आणि ऍडवाइस करण्यासाठी व्हॉट डू यू सजेस्ट, शुड आय डू नाऊ, शुड आय टॉक टू द चेअरमन डिरेक्टली, असं सजेस्ट करताय का. किंवा वीक पॉसिबिलिटी मध्ये एक्झाम्पल बघू शकता, इफ आय शुड सी अमर आय विल गिव्ह हिम द टॅब, म्हणजे वीक पॉसिबिलिटी शो केलेली. त्याच्यानंतर आहे तुमचं विल. त्या ठिकाणी परत फ्युचर टेन्सची ऍक्शन्स आहेत, परंतु कशा पद्धतीने यूज होतो, सिंपल फ्युचर टेन्स ऍक्शन आहे, कॉमनली यूज केलं जातं. टिपिकल बिहेवियर आहे. क्रिएट ग्रेटर डिग्री ऑफ सर्टेनिटी, कारण विल हे जनरली मॉडर्न इंग्लिशमध्ये सर्व प्रकारच्या सब्जेक्ट पॉइंट ऑफ व्ह्यू सोबत विल यूज केलं जातं. पूर्वी ओल्ड इंग्लिशमध्ये फर्स्ट पर्सन सिंग्युलर आणि प्लुरल सब्जेक्ट सोबत शाल यूज केलं जायचं, परंतु जनरली आता विल हे बऱ्यापैकी यूज केलं जातं. स्पीकर्स विलिंगनेस, इंटेन्शन्स अँड ऑथॉरिटी टू इन्स्ट्रक्ट. आणि त्याच्यानंतर आहे निगेटिव्ह शॉर्ट फॉर्म WON''T. ओन्ट इज द शॉर्ट फॉर्म ऑफ विल नॉट. देन वी हॅव नेक्स्ट वन दॅट इज फंक्शन्स. आता बघा फ्युचर ऍक्शन्स किंवा फॅक्ट्स. सी विल बी अरायव्हिंग मंडे ऑर ऑन मंडे असं सांगितलेलं आहे. सर्टेनिटी ऑफ अन ऍक्शन, निश्चितता दाखवलेली आहे. त्याच्यामध्ये द एक्झामिनेशन विल बी हेल्ड ऑन फ्रायडे. त्याच्यानंतर इंटेन्शन, हेतू शो केलेला आहे, वी विल हेल्प यू कम्प्लीट द पेंटिंग. विलिंगनेस, इच्छाशक्ती दाखवलेली, आय विल ड्रॉप यू ऍट युनिव्हर्सिटी. आणि प्रिडिक्शन, अंदाज, इट विल रेन टू नाईट. फॉर्मल अनाउन्समेंट डिक्लेअर करायची कुठली गोष्ट, त्या ठिकाणी विल यूज केलं जातं. द डिरेक्टर विल ऍड्रेस द कॉन्फरन्स. सो दॅट्स ऑल अबाउट विल. नाऊ वी हॅव नेक्स्ट वन दॅट इज वुड. याचा वापर कसा केला जातो, सॉफ्टर अँड लेस डेफिनेट फॉर्म ऑफ विल. त्याच्यानंतर पास्ट फॉर्म आहे विलचा इनडायरेक्ट स्पीच मधला. आणि समटाइम्स युज्ड ॲज अल्टरनेटिव्ह फॉर रेफर टू ऑर पास्ट हॅबिट्स, म्हणजे रेफर टू च्या ऐवजी किंवा यूज टू च्या ऐवजी वुड यूज केलं जातं. आणि कंडिशनल विथ फॉलोड बाय इफ क्लॉज. इफ क्लॉज जर असेल तर ते कंडिशनल असतं. निगेटिव्ह शॉर्ट फॉर्म याचा वुडंट तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर बघू शकता फंक्शन्स, युजली टू टॉक अबाउट द पास्ट. बघा, अक्षय वुड वर्क आउट फॉर मोर दॅन 2 hours एव्हरी डे. आणि दुसरा आहे पोलाइट रिक्वेस्ट, वुड यू मेक अ प्रेझेंटेशन ऑन युअर PC फॉर आवर स्टुडंट्स. आणि कंडिशन्स मध्ये दे वुड इफ दे कुड, ते करू शकतात जर त्यांची इच्छा असेल तर, म्हणजे कंडिशनली. सो दॅट्स ऑल अबाउट ऑल दी मॉडेल्स.